नशीबवान मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की रुद्रप्रताप जो असतो तो आलेला असतो आता मदत करण्यासाठी आणि आता तो गिरिजाच्या मदतीसाठी मारत असतो गुंडांना. तर आता इथे रुद्रप्रताप हा मारत असताना तिथे तो अजिबातच हाईघाई करत नसतो, विचार करत नसतो. तो सगळ्यांना एकसारखा कुटतो आणि नंतर गिरिजाची ओढणी गिरिजाच्या खांद्यावरती अलगद टाकतो. आता गिरिजाला माहीत नसतं की ही सगळी मारामारी तिने नाही तर रुद्रप्रतापने केली. तिच्या मनात हाच भास असतो की आपणच या गुंडांची एवढी धुलाई केली आणि आपणच यांना एवढं कुटलं बदडलं. गिरिजा या गोष्टीवरती खूप खुश असते. ते आता डोळे उघडते, पण तोपर्यंत रुद्रप्रताप हा तिकडनं गायब झालेला असतो. ती आता त्या खाली पडलेल्या मुलाला म्हणत असते, बघितलंस ना माझ्यामध्ये केवढी ताकद आहे, ते तुला असंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता ती तिकडनं पुढे जायला निघते. तर एक गुंड येतो आणि पुन्हा तिचा रस्ता अडवतो. त्याला गिरिजा सांगते, हे बघ, माझा रस्ता अडवू नकोस. तुला माहीत नाही आहे मी केवढी शक्तिशाली आहे, मी केवढी ताकदवान आहे ते. त्यामुळे माझ्यापासून लांब राहा. स्वतःची हाडं मोडून घ्यायची नसतील तर बाजूला बरं माझ्या रस्त्यातून. आणि गिरिजा आता त्याला बाजूला करत जात असते, पण तो माणूस बाजूला होण्याऐवजी तिथे आणखीन 2 मुलं येतात आणि ते सगळी मिळून आता गिरिजाला पकडतात आणि दुष्यंत समोर नेऊन उभं करतात. त्याबरोबर आता गिरिजा त्या दुष्यंतला म्हणत असते, हे बघ दुष्यंत, मला सोडून दे. हे बघ, माझ्या नादी उगाच लागू नकोस. मी कोण आहे ते तुला ना माहीत नाही आहे. अरे माझ्यामध्ये खूप ताकद आहे. त्यावर तो म्हणतो, हो का, मग बघायचीच आहे मला तुझी ताकद. कुठे आहे तुझी ताकद? दाखव दाखव ग. त्याबरोबर आता मागून लगेचच रुद्रप्रताप येतो आणि त्याच्या खांद्यावरती अलगद हात ठेवतो आणि त्याला म्हणतो, मी आहे तिची ताकद. त्याबरोबर आता दुष्यंत लगेचच त्याच्या गुंडांना सांगतो की बघत काय उभे राहिलाय, मारा रे यांना. त्याबरोबर मग लगेचच आता रुद्रप्रताप इतकी सॉलिड फायटिंग करतो, इतका मारतो, कुट तो त्या तिघांना की ते बघतच राहतात. तर इकडे गिरिजाच्या घरी आलेली असते ती म्हणजे रुद्रप्रतापची आत्या. आता गिरिजाचे वडील हे मस्त दारू पीत बसलेले असताना तिथे आता रुद्रप्रतापची आत्या येते. आता त्यांना वाटत असतं की ही घरात आलेली बाई म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून गिरिजाच असणार, कारण त्यांच्या घरात गिरिजा सोडली तर दुसरी कोणी बाई माणूस नाहीच आहे. ते म्हणत असतात, गिरिजा इथं काय करतेस? कामावर नाही? आणि साडी? अगं हे कसलं साडी नेसलेस? काय पण करते, कुठं पण जाती? मी तुझा बाप नाही. आता ते मी तुझा बाप नाही हे जे त्यांचं नेहमीचं कडवं असतं ते सर्व ते बडबडत असतात. त्याबरोबर आत्या आता तिकडे येते आणि त्यांना विचारते, गिरिजा कुठे? त्याबरोबर आता ती पहिलं म्हणते, उठून उभा राहा. गिरिजा कुठे आहे? त्याबरोबर तो म्हणत असतो, अगे येडीबिडी झाली का तू? का मी प्यायलो आणि चढायला तुला लागले? काय विचारते स्वतःबद्दल? त्याबरोबर मग आता रुद्रप्रतापची आत्या गिरिजाच्या वडिलांवरती सरळ हात उगारते. आता मात्र गिरिजाचे वडील घाबरतात आणि आता त्यांची नशाही उतरलेली असते जवळपास. तर इकडे गिरिजा ही रुद्रप्रतापकडे बघतच राहते आणि ती रुद्रप्रतापला म्हणते, तुम्ही इथे? त्याबरोबर आता रुद्र पुढे काही सांगणार इतक्यात त्याला मारण्यासाठी पुन्हा माणसं येतात. रुद्र त्यांनासुद्धा मस्त बेदम कुटतो, बडवतो आणि गिरिजाकडे मात्र तो एकटक बघत असतो. आता त्याची ही जी काही शक्तिशाली पॉवर बघितलेली असते गिरिजाने, ती बघून गिरिजा ही त्याच्यावरती जरा इम्प्रेससुद्धा झालेली असते. तर इकडे आता गिरिजाच्या वडिलांवरती रुद्रप्रतापच्या आत्या हात उगारत असते आणि ती त्यांना म्हणत असते की हे बघे, माझ्याशी जास्त शहाणपणा करायचा नाही, लायकीत राहायचं, समजलं ना? आता तुझं थोबाड फोडलं नाही आहे, कारण उगाच तुझ्यासारख्या माणसाला हात लावून ना मला माझे हात खराब करून घ्यायचे नाही आहेत ना, म्हणून. आणि मग ती आता तिकडनं निघत असते. इतक्यात त्याला तिथे गिरिजा आणि मोनूचा एक फोटो सापडतो. आता तो फोटो बघून आत्या पुन्हा आतमध्ये येते आणि तो फोटो हातामध्ये घेते आणि तिला लगेचच आठवतो त्या दिवशीचा प्रसंग जेव्हा गिरिजाने तिच्या चेहऱ्यावरती चिखल उडवला होता, ते सुद्धा चिखलात दगड मारून. आणि मग आता तो प्रसंग आठवल्याच्या नंतर तिच्या अंगावर लगेचच शहारा येतो आणि ती बोलते सुद्धा, ई. त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की रुद्रप्रताप जो असतो तो मारामारी करण्यात ऐकत नसतो. त्यामुळे आता दुष्यंतचे जे गुंड मित्र असतात त्यांनी बांबूसुद्धा आणलेले असतात. आता ते बांबू घेऊन येतात आणि दुष्यंतला आणि रुद्रला मारण्याचा प्रयत्न करतात, पण रुद्रला ते काही मारू शकत नसतात. तर इकडे आता आत्या रागाने
गिरिजेच्या वडिलांना घेऊन येते घरातून आणि बाहेर चिखलात आपटते. त्याबरोबर आता लगेचच ते पुन्हा त्यांना उठवून उभं करते आणि पुन्हा त्याच चिखलामध्ये आपटत असते. तर दुसरीकडे रुद्रप्रतापवरती बांबूने हल्ला करणाऱ्या गुंडांना रुद्रप्रताप चांगलीच धूळ खायला घालतो. चांगला कूट 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 बदडतो आणि अगदी त्यांना जन्माची अद्दल घडेपर्यंत मारतो. त्यांना चांगली अद्दल घडवतो. त्याबरोबर आता आपण पुढे पाहतो की रुद्रप्रतापची ही सगळी काही पावर बघून आता गिरिजा मात्र फुल ऑन इम्प्रेस झालेली असते. तिला कळतच नसतं की बापरे, हे सगळं सुरू तरी काय आहे, म्हणजे रुद्र नेमकं हे करतोय तरी काय, हा किती मारतोय त्या माणसांना. तर दुसरीकडे आता आत्या हे गिरिजेच्या वडिलांना भरपूर चिखलात लोळवत असते. आता ते विचारत असतात की का करताय तुम्ही हे सगळं. तर दुसरीकडे आता दुष्यंतने गिरिजाचा हात पकडलेला असतो आणि मग आता त्या ठिकाणी लगेचच येतो प्रताप आणि त्याला मारतो आणि त्याच्या हातातून गिरिजाला सोडवतो. त्याबरोबर गिरिजाच्या एका हातामध्ये रुद्रचा हात असतो तर तिचा दुसरा हात रुद्रच्या खांद्यावरती असतो. रुद्र गिरिजाकडे बघतो तर गिरिजासुद्धा रुद्रकडे एकटक बघतच राहिलेली असते. म्हणजे हे सगळं काही खरं बघायला गेलं तर तिलासुद्धा जरा अनपेक्षितच असतं. तर आता गिरिजा ही रुद्राला विचारते, तुम्ही इथे काय करताय, तुम्हाला तर पोलिसांनी नेलं होतं ना, मग पोलिसांनी तुम्हाला असं सोडून कसं दिलं. हा, मला माहिती आहे ना, तुम्ही वशिला लावला असणार ना पोलिसांना, वशिला तरी लावला असणार किंवा मग पोलिसांना काहीतरी सांगितलं असणार, नाहीतर सरळ पळून बिळून तर आला नाही येत ना तुम्ही. मी तर ना आता पुन्हा पोलिसांना फोन करते, येऊ दे पोलिसांना इथे, पोलीस बघतील काय करायचं ते आता. त्याबरोबर आता रुद्र म्हणतो, अहो थांबा, तुम्ही एकदा माझं ऐकून घ्या, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावरती म्हणते, काही गैरसमज होत नाही आहे माझा, प्रभास सेतुपती. त्याबरोबर आता तो म्हणतो, प्रभास सेतुपती, अहो ॲक्च्युली मी. त्यावरती म्हणते, अहो माहिती आहे तुमच्याबद्दल सगळं मला, तुम्हाला काय वाटतं तुम्ही माझा पाठलाग करताय एवढा, मग मी काय तुमची साधी माहिती मिळवू शकत नाही का. मला माहिती आहे प्रभास सेतुपती नाव आहे तुमचं आणि तुमच्याबद्दल सगळं माहिती आहे मला, सगळं. सावंत डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुरू आहे ना तुमची. तर इकडे आता गिरिजाच्या वडिलांना आत्या म्हणत असते, तू तिचा बाप आहेस ना, हीच तुझी चूक आहे. तर आता ती म्हणत असते, अहो गोळ्या औषधं वेळेवर खात जाओ, मग मानसिक आजार बरे व्हायला तशी मदत होते, तुम्ही लवकर बरे व्हाल, काळजी करू नका. तर आता इथे गिरिजाच्या वडिलांना आत्या ही चिखलात लोळवत असते. तर ते विचारतात, अहो पण कोण आलं होतं असं सांगू मी तिला. त्यावर ती सांगते, तू तिला काही सांगायची गरजच नाही आहे, ती जेव्हा येईल आणि तुला ह्या अवस्थेत बघेल ना, तेव्हा आपोआप तिला समजून जाईल की घरातून कोण येऊन गेलंय ते. समजलं, मला बोलायची गरज पडतच नाही, लक्षात ठेवायचं. आणि मग आत्या आता पुन्हा गिरिजेच्या वडिलांना चिखलात ढकलते. तर आता इथे लगेचच रुद्रप्रताप म्हणतो, अच्छा, हो का, सगळं माहिती आहे का तुम्हाला माझ्याबद्दल, बरं कळलं. आणि मग तो आता गिरिजाला म्हणतो, पण तुम्हाला जे माहिती आहे ते कोणाला सांगू नका प्लीज. आणि त्याच्यानंतर आता रुद्रप्रताप ज्या मुलीचे फोटो क्लिक केले होते त्या मुलीला घेऊन त्याने त्याच्या मित्राला बोलवलेलं असतं. मग आता ती मुलगी स्वतःच गिरिजाला सांगत असते, अगं नाही गिरिजा, तुला वाटतंय तसं काहीच नाही आहे, उलट रुद्रदादा माझे ते फोटो कोणी काढले होते ते बघण्यासाठीच तिथे गेले होते. त्याबरोबर गिरिजा म्हणते, काय. त्यावर आता तिची मैत्रीण म्हणते की अगं हो, हेच खरं आहे, तुझा गैरसमज झाला बघ, आता तरी कळलं ना सगळं खरं. त्यावर गिरिजा म्हणते, हो कळलं, सगळं कळलं आणि माझी चूक काय होती ते सुद्धा कळलं. त्यावर रुद्रप्रताप म्हणतो, तुमचं म्हणजे असं झालं, संन्यासालाच तुम्ही फाशीला चढवलं. त्याबरोबर आता लगेचच ती त्याच्याकडे बघायला लागते. तर तो म्हणतो की हो, मी संन्यासी नाही आहे, हे मला मान्य आहे, पण त्याबरोबर आता लगेचच रुद्रप्रतापचा मित्र सुद्धा म्हणत असतो की हो ना, तुम्ही उगाच आमच्या रुद्रदादाच्याच मागे पडलात बघा. त्याबरोबर आता तिला तिची चूक कळलेली असते आणि ती मग म्हणायला लागते की सॉरी, माझं चुकलं, मला कळलं की तुमचं इंटेन्शनसुद्धा चांगलं होतं आणि तुम्ही कामसुद्धा तिथे चांगलंच करायला गेला होतात ते. त्याबरोबर आता लगेचच इकडे सगळे तिला म्हणायला लागतात की काही हरकत नाही, होतं असं कधीतरी. त्यानंतर मग आता मात्र गिरिजेच्या मनात रुद्रप्रतापबद्दल जे सगळे गैरसमज झालेले असतात ते सगळे दूर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पण अजूनही आता गिरिजापासून एक सगळ्यात मोठी गोष्ट लपून आहे आणि ती म्हणजे रुद्रप्रतापचं खरं नाव रुद्रप्रताप घोरपडे आहे, तर तो प्रभास सेतुपती नाही आहे. तर इथे आता रुद्रप्रतापचे जे वडील असतात नागेश, ते त्यांच्या हातामध्ये
तोच सुरा बघत असतात ज्या रामपुरी सुऱ्याने त्यांनी अंगद महाजन आणि देवकी महाजन म्हणजेच आता गिरिजा हिच्या आईवडिलांना मारलेलं असतं तो. इतक्यात त्यांना गुरुजींचा फोन येतो आणि लगेचच ते गुरुजींना म्हणायला लागतात, गुरुजी तुम्हाला माहिती आहे ना आम्हाला वाट बघायला लावलेली अजिबात आवडत नाही ते म्हणून, मग तरीही तुम्हाला एवढा वेळ लागलाच कसा. त्यावर गुरुजी सांगत असतात की अहो तुमच्यासाठीच प्रार्थना करत होतो मी यजमान, तुमच्यासाठीच उपाययोजना शोधायच्या होत्या पापनाशकीसाठी. आता बघा मी तुमच्यासाठी नवीन एक उपाय शोधून काढलेला आहे. तुमच्या खोलीमध्ये तिथे एक धागा ठेवलेला आहे मंतरलेला. तो धागा आता तुम्ही घ्यायचा आहे आणि त्या धाग्याचं बांधण तुम्ही तुमच्या मनगटावरती करायचं आहे. तो धागा मनगटावरती बांधून घ्या. त्याबरोबर आता अजिबात इकडे तिकडे न बघता लगेचच नागेश म्हणायला लागतो, गुरुजी आमच्या खोलीत धाग्याचं ताट कुठं बी नाही बघा, उगाचच्या उगाच काय बी बोलू नका. त्याबरोबर गुरुजी म्हणत असतात, अहो असं कसं होईल, मी स्वतः धाग्याचं ताट ठेवलंय बघा, उजव्या बाजूला धाग्याचं ताट आहे, तुम्ही नीट बघा सापडेल. मग आता गुरुजींना धाग्याचं ताट सापडलेलं असतं. त्याबरोबर आता लगेचच गुरुजी हे म्हणायला लागतात की आता तुम्ही तो धागा स्वतःहून बांधून घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही तो धागा बांधाल त्यावेळेस आम्ही इकडून मंत्रोपचार करू. मंत्रोपचार करतानाच धागा बांधायचा आणि हो तो धागा तुटणार नाही याची जरा काळजी घ्या. तर आता हा सर्व प्रकार वासंती ही दारातून बघत असते आणि फोन स्पीकरवर असल्यामुळे वासंतीला सुद्धा सगळं ऐकायला येत असतं. तर आता धागा बांधत असताना धागा जो असतो तो तुटतो आणि धागा तुटल्याबरोबर लगेचच आता इकडे नागेश हे गुरुजींना सांगायला लागतात की अहो गुरुजी हा धागा तर तुटला. त्याबरोबर आता हे ऐकून मग मात्र गुरुजी म्हणतात, काय धागा तुटला, अहो असं कसं, अहो हा खूप मोठा अपशकुन घडला, अनर्थ झाला अनर्थ. आता गुरुजी ओरडत असतात अपशकुन अनर्थ. त्यावर लगेचच नागेश म्हणतो, ओ बरं पुरे झालं आता तुमचं पुराण, जास्त रडगाणं लावू नका, लवकर काय तो उपाय काढून आम्हाला सांगा. गुरुजी म्हणतात आम्ही बघतो आणि फोन कट करतात. तोपर्यंत हसत हसत वासंती तिकडे येते. त्यावर नागेश म्हणतो, आज लईच दात दाखवायला लागलाय. त्यावर वासंती म्हणत असते, हो अहो तुमची पापं इतकी आहेत ना की ती अशा एवढ्याशा धाग्याला पेलवणार नाही. विसरताय का तुम्ही आजपर्यंत किती आणि काय काय पापं केली आहेत ती? इतक्या सहज आणि इतक्या लवकर कसं विसरता हो तुम्ही सगळं? काय बोलते मी? त्याबरोबर पुढे ती म्हणते की अंगद महाजन आणि देवकी महाजन यांना तुम्ही मारून टाकलत ना, पण यांच्या मृत्यूचा बदला घ्यायला नक्कीच कोणीतरी येईल. त्याबरोबर आता हे ऐकून मात्र मग बाबांना राग येतो आणि ते आता सरळ वासंतीचा गळा धरतात. त्यावर वासंती म्हणत असते की ओ सोडा माझा गळा, मला मारून काही होणार नाही आहे. शिशुनागाचे सुद्धा 100 अपराध झाल्यानंतरच देवाने त्याला शिक्षा दिली होती. अहो पापाला पुण्याने मारायचं असतं, पण तुम्ही तर पापाला पापानेच लपवण्याचा प्रयत्न करता. जेव्हा तुमचा 100वा अपराध होईल ना तेव्हा देव तुम्हाला सुद्धा सोडणार नाही, कळलं ना? त्याबरोबर आता लगेचच नागेश तिला म्हणायला लागतो की मग आमचा 100वा अपराध आत्ताच होईल जर इकडनं तुम्ही गेला नाहीत तर. त्यावर लगेचच वासंती म्हणते, मी तर जाणारच आहे हो, मी तर जाईनच, आणि ती तिकडनं निघून जाते. त्यानंतर आता आपण पाहतो की इकडे फायनली रुद्रप्रताप आणि गिरिजा ह्या दोघांमध्ये फ्रेंडशिप झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर आता त्या ठिकाणी दुसरीकडे मात्र आता आत्या आणि बाबा ह्या दोघांमधलं बोलणं सुरू असतं. तिला तर मी चांगली अद्दल घडवणच, पण आधी तिच्या बापाला सुद्धा चांगली अद्दल घडवली असं आता त्या सांगत असतात. आणि हे ऐकून आता नागेशला सुद्धा आनंद होत असतो आणि आत्याने आज गिरिजाच्या बाबांना चिखलात लोळवल्यामुळे आत्याला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे आता नागेश हा म्हणत असतो की ताईसाहेब अहो तुम्ही केलं म्हणजे ते योग्यच असणार, तुम्ही कधी चुकीचं वागता का? तर दुसरीकडे गिरिजा ही देवी आईला विचारत असते की का माझ्याच बाबतीत घडतं हे सगळं, का माझ्याच बरोबर हे सगळं, कशासाठी, का म्हणून माझ्याशी असं वाईट वागतेस तू? तर आता तिकडे जोगते आलेला असतो आणि तो आता गिरिजाला सांगत असतो की पोरी रडू नकोस, तुझ्या नशिबाचे भोग भरलेत, आता जे तुझं आहे ते तुला घावणार, काळजी करू नको पोरी, धीर धर, अगं नशीबवान आहेस तू, देवी आईनंच लिहिलाय तुझ्या आयुष्याचा खेळ, होणार तुझं बी समजा काही
बरं असं सगळं आता ते बडबडतात. त्याबरोबर आता दुसरीकडे नागेश जो असतो तो अंधारात एकटाच रात्रीचा उभा असतो आणि तो उभा असताना त्याला अचानक असं दिसतं की त्याच्या घराचा दरवाजा हा उघडला जातोय. घराचा दरवाजा आपोआप उघडतो आणि हातामध्ये एक मोठीच्या मोठी तलवार असलेली स्त्री आतमध्ये येते आणि आता ती स्त्री ही खूपच अशी भरगच्च वगैरे त्याला दिसत असते आणि ती येते आणि त्याचा संहार करते आणि तो मात्र ओरडत राहतो, नको नको असं करू नको. आणि ती स्त्री पुढे पुढे येते आणि त्याला मारून टाकते. त्याचं काहीच ऐकत नाही वगैरे त्याला दिसत असतं आणि मग तो जोरात ओरडतो. त्याबरोबर आता दुसरीकडे आपण पाहतो की इथे रुद्रप्रताप आणि गिरिजा पुन्हा एकदा भेटलेले असतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.